आम्ही पीक विमा कार्यालय हिंगणघाट शाखा प्रबंधकाला निवेदन दिलेलं आहे। या निवेदनात वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे आतापर्यंत नुकसान भरपाईचा जो विमा असतो तो विमा मिळालेला नाही आणि महाराष्ट्र शासनानं सुद्धा कर्जमाफी करतो, सातबारा कोरा करतो असे खोटे काय आमिष आतापर्यंत दिलेलेच आहे। त्याच्यामुळे शेतकरी अति पावसामुळे नुकसानीत आहे। शेतकऱ्याची परिस्थिती अशी गंभीर आहे का त्यांना पुढील हंगामासाठी बियाण्याची सुद्धा परिस्थिती नाही। अशा वेळेस पीक विमा कंपनीकडून बरेच दिवसापासून क्लेम झाले, त्याचे सर्वे झाल्याच्या नंतर आतापर्यंत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे पोहोचत आहेत आणि ते सुद्धा हेक्टरी इथे 52,000 रुपये असं काहीतरी कापसाला भाव आहे। हेक्टरी 52,000 असताना तिथं 2-2.5 रुपये हेक्टरी टाकत आहे। विचार करण्यालायक बाब आहे। म्हणून यांना एक निवेदन दिलं की वर्धा जिल्ह्यातील पैसे संपूर्ण एकट्टा पैसे टाका। जसं यांनी लेट केलं तसं एकट्टा पैसे टाकावं यासाठी। आणि दुसरी गोष्ट, जे लेट केलेले पैसे आहे ते लेट करू नये। लवकरात लवकर 7 दिवसात जर पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे नाही टाकले तर आम्ही या कार्यालयाला या पीक विमा कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलनं, आमची स्टाईल सर्वांना माहीतच आहे कोण्या पद्धतीनं आम्ही कुणाला पनिश करतो की आता सांगायचं तात्पर्य म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीतच आहे। म्हणून सांगतो, शेतकऱ्याशी यांनी कोणत्याही प्रकारचा खोटारडे धंदा न करता, खोटेपणा न करता लवकरात लवकर यांच्या खात्यात पैसे टाकून देण्यात यावं आणि आम्हाला 7 दिवसानंतर काही करण्याचा मोका देऊ नये यासाठी यांना निवेदन दिलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।